प्रॉब्लेम दिलेला, एक इंटरनल प्रेशर वेसल दिलेलं, इंटरनल प्रेशर होतं 2 मेगापास्कलचं, ते डायमेन्शन दिलेले आणि 2 एलिमेंट मध्ये मॉडेल करा सांगितलेला. हे 2 नोड मी फिक्स केले कारण की हा सिलेंडर बाहेरच्या एका होल मध्ये प्लेस केलेला आणि याला लोड नसल्यामुळे म्हणजे वेट नसल्यामुळे झेड डायरेक्शनला डिस्प्लेसमेंट नाही, त्यामुळे ह्याला फक्त मी एक्स डायरेक्शनला डिस्प्लेसमेंट दाखवलेला इनर 2 नोड मध्ये कन्वर्ट केलेलं. त्यानंतर त्याचा कनेक्टिव्हिटी मॅट्रिक्स काढला, त्याचे मी प्रत्येकाचे कोऑर्डिनेट्स लिहिले. ठीक आहे, एक रेडियल डायरेक्शन आणि एक झेड डायरेक्शनचे कोऑर्डिनेट्स. हे लिहिल्यानंतर मग मी काय केलं की मला शोधायचं होतं स्टिफनेस. स्टिफनेसचा हा फॉर्म्युला आहे 2 पाय आर ए बी ट्रान्सपोज इंटू डी इंटू बी. मी यातला पहिला डी म्हणजे मटेरियल मॅट्रिक्स डिटरमाइन केला. मटेरियल मॅट्रिक्स त्याचा फॉर्म्युला ई इंटू 1 मायनस म्यू डिवाइड बाय 1 प्लस म्यू डिवाइड बाय 1 मायनस 2 म्यू इन ब्रॅकेट म्हणजे मॅट्रिक्स मध्ये 1 म्यू डिवाइड बाय 1 मायनस म्यू 0 म्यू डिवाइड बाय 1 मायनस म्यू. हा मॅट्रिक्स आहे. ह्याच्यामध्ये पॉइझन्स रेशो आणि मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी सगळ्या किमती आपण हे केलं फिल केला. तुम्हाला डी मिळाला. डी म्हणजे मटेरियल मॅट्रिक्स. आता या मटेरियल मॅट्रिक्स नंतर तुम्हाला अजून इथे एक गोष्ट लागणार होती ती म्हणजे एरिया. एरिया ठीक आहे, त्यामुळे मी ते एरिया डिटरमाइन केला. आता दोन्ही जे तुम्ही इलेमेंट घेतलेले आहेत इलेमेंट 1 आणि इलेमेंट 2 हे सिमिलर आहेत, त्यामुळे दोघांचा एरिया पण करायला एकच आला. 1/2 बेस इंटू हाईट ट्रायंगलचा एरिया काढला. त्याच्यानंतर आपल्याला बी मॅट्रिक्स बी मॅट्रिक्स मध्ये इथे लागणार होतं डिटर्मिनंट ऑफ जे. मी डिटर्मिनंट ऑफ जे ची किंमत डिटरमाइन केली 2 टाइम्स ऑफ एरिया ऑफ एलिमेंट. ओके, त्यानंतर जो फोर्स आहे तो मी त्या नोड वरती प्लेस केला आणि फोर्स मी नोड वरती प्लेस करताना काय केलं, फोर्स नोड वरती प्लेस करताना मी त्या फोर्सच्या किमती काढल्या नोडलच्या. ठीक आहे, ऍक्च्युली प्रेशर अप्लाय झालेलं, सो प्रेशर इज इक्वल टू फोर्स डिवाइड बाय एरिया करून मी काय केलं इथं किंमत काढली फोर्सची. हा फोर्स मला दोन्ही इलेमेंट वरचा मिळाला. आता बी मॅट्रिक्स बी मॅट्रिक्स बघा, त्याच्यामध्ये इथे एक आर आलाय आर, म्हणून मी त्याची ऍव्हरेज रेडियस काढली. ऍव्हरेज रेडियस ठीक आहे, म्हणजे इलेमेंट 1 ची. मग त्याचे मी R1 R2 R3 म्हणजे पहिल्या नोडचा R1 दुसऱ्या नोडचा R2 आणि तिसऱ्या नोडचा R3 या व्हॅल्यू घेतल्या, डिवाइड बाय 3 केलं आणि ऍव्हरेज रेडियस काढून इथे किमती पुट केल्या. किमती पुट केल्यानंतर मी सगळ्या व्हॅल्यू पुट केल्यानंतर तुम्हाला बी मॅट्रिक्स मिळालेला. बी मॅट्रिक्स ठीक आहे, आता दाखवतो. हा तुम्हाला बी मॅट्रिक्स मिळाला. हा तुम्हाला बी मॅट्रिक्स मिळाला. ठीक आहे, व्हॅल्यूज पुट केल्या सगळ्या. जसा B1 मिळवला तसाच नोड 2 साठी B2 मिळवला. नोड 2 साठी B2 मिळवला. आता तुम्हाला B1 आणि B2 या दोन्ही किमती माहित झाल्यात. ठीक आहे, B1 आणि B2 च्या किमती माहित झाल्यानंतर आता मला काय करायचं आहे की तो स्टिफनेस मॅट्रिक्स डिटरमाइन करायचा आहे. स्टिफनेस मॅट्रिक्स. आता तो स्टिफनेस मॅट्रिक्स म्हणजे स्टिफनेस मॅट्रिक्स फॉर इलेमेंट 1 आणि स्टिफनेस मॅट्रिक्स फॉर इलेमेंट 2 ह्या दोन किमती डिटरमाइन करायच्या. मग या दोन किमती डिटरमाइन करण्यासाठी आता मी काय करतो बघा, इथे या फॉर्म्युल्यामध्ये 2 पाय आर एरिया बी ट्रान्सपोज डी इंटू बी. मग मी आता हे सगळं बी इंटू डी इंटू बी म्हणजे हे 3 मॅट्रिक्स आहे ना, ह्या 3 मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करायला तुम्हाला डिफिकल्ट जाईल. मी त्यातलं काय करतो, पहिलं 2 मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करून ठेवतो. 2 मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन म्हणजे डी इंटू बी मी डिटरमाइन करून ठेवतो. ठीक आहे, म्हणून मी आता म्हणतो इथं टू डिटरमाइन stiffness matrix, find out D into B म्हणजे डी मॅट्रिक्स इंटू बी मॅट्रिक्स डिटरमाइन करून ठेवा. नाहीतर काय होणार, 3 मॅट्रिक्स तुम्ही मल्टिप्लिकेशन करायला गेला तर ते कॉम्प्लेक्स होत जाईल. ठीक आहे, मग डी इंटू बी हा पहिल्यासाठी पण येईल आणि दुसऱ्यासाठी पण येईल. म्हणजे पहिल्या एलिमेंटसाठी पण येईल आणि दुसऱ्या एलिमेंटसाठी पण. मी लिहितो फॉर एलिमेंट 1 डी इंटू बी इज इक्वल म्हणजे इथे काय होणार B1 डी इंटू B1. पहिल्यांदा डी मॅट्रिक्स लिहितो. डी म्हणजे मटेरियल मॅट्रिक्स. ठीक आहे, मटेरियल मॅट्रिक्स बघा इथे आपल्याकडे हा पहिल्यांदा मी मॅट्रिक्स लिहितो. मटेरियल मॅट्रिक्स 10⁵ 2.69 मी पूर्ण मॅट्रिक्स लिहितो. डी 1.15 0 1.15 1.15 2.69 0 1.15 0
0, 0.77, 1.15, 1.15, 1.15, 0, 2.69. डी इंटू सॉरी हा डी लिहिला डी. आता इथं इंटू काय लिहायचं मला बी. इथं येतो खाली बी मॅट्रिक्स. तर बी मॅट्रिक्स म्हणजे कुठे येणार B1 येणार B1. ठीक आहे B1 इथं आहे बघा आपल्याकडे हा B1. ह्या B1 ची किंमत येत आहे हा B1 लिहितो मी. ठीक आहे B1 काय आहे बघा -0.05 0 0 0 0.05 0. त्यानंतर सेकंड जो आहे 0 -0.1 0. थर्ड बघा 0.1 -0.05 0.05. लास्ट रो बघा 0.0071 0 0.0071 0 0.0071 0. ठीक आहे हा डी इंटू बी आहे. तर बंद करा चालू आहे क्या? ठीक आहे आता बघा हा डी मॅट्रिक्स झाला मटेरियल मॅट्रिक्स. त्यानंतर हा बी मॅट्रिक्स झाला. आता ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन पाहिजे. आता मल्टिप्लिकेशन करणार कसं दोन मॅट्रिक्सचं हा 10⁵ मी तसाच ठेवतो 10⁵ आणि बाकीच्या सगळ्या यांचं मल्टिप्लिकेशन करतो. ठीक आहे बघा इथे मी लिहितोय डी इंटू B1 10⁵ तसाच राहिला बाहेर. मल्टिप्लिकेशन बघा काय करायचं मल्टिप्लिकेशन करताना फर्स्ट रो इंटू फर्स्ट कॉलम करायचं तुम्हाला पहिला एलिमेंट मिळते. म्हणजे 2.69 इंटू 0.05 मायनस. ठीक आहे ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन. त्याच्यामध्ये 1.15 इंटू 0 ऍड करायचा. त्याच्यामध्ये 0 इंटू 0.1 ऍड करायचा. त्याच्यामध्ये 1.15 इंटू 0.071 ऍड करायचं. ठीक आहे अशा एक एक व्हॅल्यू ऍड करत जायचं. बघा फर्स्ट यानं याला मल्टिप्लाय करायचं प्लस यानं याला मल्टिप्लाय करायचं प्लस यानं याला मल्टिप्लाय करायचं प्लस यानं याला मल्टिप्लाय करायचं. ह्या चौघांचे ऍडिशन म्हणजे तुम्हाला मल्टिप्लिकेशनचा पहिला एलिमेंट मिळणार. ठीक आहे म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम म्हणजे पहिला एलिमेंट. ठीक आहे बघा 2.69 इंटू पटकन कोणतं कॅल्सी घ्या 2.69 इंटू -0.05 2.69 इंटू -0.05. कोण सॉल्व करायला काय 0.1345 मायनस हा 0.1345 प्लस हे बघा हा 1.15 इंटू 0 आहे त्यामुळे तो 0 झाला. 0 इंटू 0.1 तो पण 0 झाला. आता पुढे प्लस करा 1.15 इंटू 0.0071 1.15 इंटू 0.0071 मायनस 0.1263 -0.1263. ओके हा पहिला एलिमेंट मिळाला पहिला. आता दुसरा कसा मिळवायचा बघा रो इंटू सेकंड कॉलम 2.69 इंटू 0 प्लस 1.15 इंटू 0.1 कॅल्सी कोणतं करा 1.15 इंटू 0.1. त्याच्यानंतर 0 इंटू हे 0 झालं 1.15 इंटू 0 म्हणजे 1.15 इंटू 0.1 म्हणजे 0.115. हा दुसरा मिळाला एलिमेंट. ओके आता तिसरा कसा मिळवायचा फर्स्ट रो थर्ड कॉलम 2.69 इंटू 0 1.15 इंटू 0 0 झालं 0 इंटू 0.1 म्हणजे 0 तिसरा पण गेला राहिला फक्त काय 1.15 इंटू 0.0071 1.15 इंटू 0.0071 तिसरा एलिमेंट. सांगा पटकन 0.00816 0.00816
ठीक आहे, तिसरा एलिमेंट मिळाला. आता असंच चौथा मिळूया. चौथा फर्स्ट रो फोर्थ कॉलम म्हणजे बघा 2.69 इंटू 0, 1.15 इंटू 0.1 मायनस 0.1, 0 इंटू 0, 1.15 इंटू 0. त्यामुळे हे 3 झिरो असल्यामुळे एकच राहिला बघा. 1.15 इंटू मायनस 0.1 म्हणजेच मायनस 0.115 मायनस 0.115. त्यानंतर पुढचा बघा आता फिफ्थ एलिमेंट फर्स्ट रो हा पाचवा कॉलम. ओके, 2.69 इंटू 0.05, 1.15 इंटू 0, 0 इंटू 0, 1.15 इंटू 0.0071. त्यामुळे दोनच व्हॅल्यू आल्या बघा. 2.69 इंटू 0.05 प्लस 1.15 इंटू 0.0071. हे मल्टिप्लिकेशन करा आणि सांगा. 0.1426. 0.1426. ठीक आहे, 26 आहे 3. हा चालेल. त्यानंतर लास्ट बघा, लास्ट हे बघा 2.69 इंटू लास्टची रो, लास्टचा कॉलम 0, 1.15 इंटू 0, 0 इंटू 0.05, 1.15 इंटू 0. त्यामुळे सगळं 0 झालं. त्यामुळे लास्टचा एलिमेंट किती आला? 0. आता मला पहिली काय मिळाली? रो मिळाली मल्टिप्लिकेशन नंतर. बघा परत एकदा सांगतो. फर्स्ट रो पहिला कॉलम पहिला एलिमेंट, फर्स्ट रो दुसरा कॉलम दुसरा एलिमेंट, फर्स्ट रो तिसरा कॉलम तिसरा एलिमेंट. म्हणजे पहिल्या रोचे एक एक एलिमेंट मिळवले. आता दुसऱ्या रोला गेल्यावर दुसऱ्या रोला काय करायचं? फर्स्ट रोच्या विषयी काय करायचं? सेकंड रो इंटू फर्स्ट कॉलम, सेकंड रो इंटू सेकंड कॉलम. तुम्हाला सेकंड रोचे एक एलिमेंट मिळतील. आता मी एक एलिमेंट मिळवतो आणि बाकीच्या डायरेक्ट व्हॅल्यूज देतो. ठीक आहे, फक्त पहिला मिळवून दाखवतो बघा. सेकंड रो घ्यायची 1.15 इंटू पहिला कॉलमचा पहिला एलिमेंट घ्यायचा मायनस 0.05, 2.69 इंटू 0, 0 इंटू 0.1, 1.15 इंटू 0.0071. ठीक आहे, करा फक्त कोणतं करून सांगा पटकन. 1.15 इंटू मायनस 0.05, 1.15 इंटू मायनस 0.05 प्लस 1.15 इंटू 0.0071 मायनस 0.049. 0.0049 बरोबर ना? ओके. आता असंच आता काय करायचं? सेकंड रो सेकंड कॉलम, सेकंड रो थर्ड कॉलम. आता मी कॅल्क्युलेशनला वेळ घालवत नाही. तुम्हाला आता मल्टिप्लिकेशन समजलं असेल. कुणाला मल्टिप्लिकेशन मध्ये डाऊट असेल तर विचारा. मी बाकीच्या सगळ्या डायरेक्ट व्हॅल्यू लिहितो. ठीक आहे, सो नुसता 0.049 येते. 0.04. ओके, 0.49. ठीक आहे, पुढचं लिहितो 0.269, 0.00816 मायनस 0.269, 0.0657, 0.01. तसंच तुम्ही थर्ड रो घेतला, थर्ड रो पहिला कॉलम दुसरा कॉलम तिसरा कॉलम, तुम्हाला थर्ड रोचे एलिमेंट्स मिळतील. थर्ड रो इथे 0.077 मायनस 0.0385 मायनस 0.077 0.0385 ही तुम्हाला तिसरी रो मिळाली. आता चौथ्या रो साठी काय करायचं? फोर्थ रो इंटू पहिला कॉलम दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा, तुम्हाला 6 एलिमेंट मिळतील. ओके, मायनस 0.0384, 0.115, 0.0191 मायनस 0.115, 0.0766 आणि लास्ट किंमत येते 0. ओके, हे तुमचं झालं डी इंटू B1. आता सिमिलरली असंच जसं तुम्ही इथे लिहिला पहिला डी इंटू जसं B1 लिहिला, असंच
तुम्हाला स्टिफनेस मॅट्रिक्स जर फाइंड आउट करायचं असेल 2 नंबरचा तर परत काय लागणार इथे डी इंटू काय लागणार B2. म्हणून मी इथे लिहितो सिमिलरली D इंटू B2 इज इक्वल टू. आता मी मुद्दा म्हणून यांचं मल्टिप्लिकेशन करून दाखवणार नाही आहे कारण की मला पुढं अजून काही महत्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत. डी म्हणजे हाच मॅट्रिक्स येईल इंटू इथं फक्त B1च्या ऐवजी काय येणार हा B2चा मॅट्रिक्स घ्यायचा इथं आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर जो मॅट्रिक्स येतोय तो मी इथं लिहितो मल्टिप्लिकेशन नंतरचा मॅट्रिक्स D इंटू B2 10⁵ इंटू minus 0.127 0 0.1402 minus 0.115 0.0072 0.111 हा फर्स्ट रो मिळतोय म्हणजे हा डी मॅट्रिक्स इंटू B2 केला म्हणजे डी ची पहिली रो घ्यायचा आणि पहिला कॉलम दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा करत गेला की तुम्हाला हे एलिमेंट्स मिळतात. सिमिलरली मी आता बाकी सगळ्या व्हॅल्यू लिहितो पटपट minus 0.0503 0.0647 minus 0.269 0.0072 0.269 थर्ड रो येते 0 minus 0.0385 minus 0.077 0.0385 0.077 0 minus 0.0407 0 0.0743 minus 0.115 0.0168 0.115 बघा मी डी इंटू बी हे दोन मॅट्रिक्स मिळवले कशासाठी डी इंटू बी हे दोन मॅट्रिक्स मिळवले कशासाठी तर मला ऍक्च्युली काय मिळवायचं आहे स्टिफनेस मॅट्रिक्स मिळवायचं आहे म्हणून हे दोन मॅट्रिक्स मिळवले. आता मी पहिला स्टिफनेस मॅट्रिक्स मिळवून दाखवतो पहिला स्टिफनेस मॅट्रिक्स जरा इथे या स्टिफनेस मॅट्रिक्स फॉर एलिमेंट 1 फॉर्म्युला काय बघा 2 पाय आर इंटू एरिया बी ट्रान्सपोज इंटू डी इंटू बी ठीक आहे म्हणजे हे लिहिणार आहे हा. सो स्टिफनेस मॅट्रिक्स फॉर एलिमेंट 1 एक नंबरच्या एलिमेंटचा स्टिफनेस मॅट्रिक्स त्याला म्हणतो मी K1 इज इक्वल टू काय फॉर्म्युला बघा 2 पाय आर ए बी ट्रान्सपोज डी इंटू बी ठीक आहे. आता सगळ्या व्हॅल्यूज लिहितो जरा लक्ष द्या 2 पाय आर पहिल्यासाठी चालले ना पहिल्याचा आर बघा फॉर एलिमेंट 1 आपण ऍव्हरेज रेडियस काढून ठेवली होती 46.67 इंटू एरिया पण आपण डिटरमाइन करून ठेवलाय एरिया 100. आता बी ट्रान्सपोज जरा लक्ष द्या पहिल्यांदा मी बी ट्रान्सपोज लिहितो आणि नंतर डीबी नंतर लिहितो बी ट्रान्सपोज बघा बी ट्रान्सपोज म्हणजे B1 चा ट्रान्सपोज यायला पाहिजे हे बघा इथे B1 ह्या B1 चा ट्रान्सपोज यायला पाहिजे ट्रान्सपोज म्हणजे ह्या रोचा होणार ह्या कॉलमचा होणार रो आणि रोचा कॉलम होणार ठीक आहे. मी बी ट्रान्सपोज पहिल्यांदा हा पूर्ण मॅट्रिक्स लिहून घेतो ठीक आहे. बघा त्याची पहिला कॉलम जो आहे तो रो करतो
मायनस 0.05, 0.1, 0.0071. ठीक आहे, पहिल्या कॉलमची रो केली. त्यानंतर दुसरा कॉलम 0.1 मायनस 0.050, दुसरा जो कॉलम होता त्याची रो केली. तिसरा 0 मायनस 0.1, 0.0071. तिसरा जो कॉलम होता त्याची रो केली. त्यानंतर नेक्स्ट 0 मायनस 0.1, 00. चौथ्या कॉलमची चौथी रो केली. त्यानंतर पाचवा 0.05, 0.0071. पाचवा कॉलम जो आहे त्याची रो केली. नंतर लास्टला राहिलेला सहावा कॉलम 0.05 आणि 0. लास्टचा जो कॉलम होता सहावा, त्या सहाव्या कॉलमची परत रो केली. म्हणजे हा झाला बघा 2πRA इंटू बी ट्रान्सपोज. आता याला इंटू परत अजून पुढचा मॅट्रिक्स येणार, तो म्हणजे डी इंटू बी. पण आता डी इंटू बीचा जो मॅट्रिक्स आहे तो पहिला यायला पाहिजे, पहिला. सो डी इंटू बी आहे बघा, आहे का डी इंटू बी. आता हा लिहितो इंटू 10⁵. आता हा मॅट्रिक्स लिहितो मायनस 0.1263, 0.115, 0.00816, मायनस 0.115, 0.143, 0, मायनस 0.049, 0.269, 0.00816, मायनस 0.269, 0.0657, 0.01, 0.077, मायनस 0.0385, मायनस 0.077, 0.0385, मायनस 0.0384, 0.0115, 0.115, 0.0191, मायनस 0.115, 0.0766, 0. हा तुमचा बी ट्रान्सपोज इंटू बी इंटू डी. हे केला तुम्ही मल्टिप्लिकेशन, तर तुम्हाला K1 मिळणार. ठीक आहे. आता K1 मध्ये बघा काय करायचं, लक्ष द्या. आता K1 हा मॅट्रिक्स असणार ना, कसा मिळवायचा बघा, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. पण त्याच्या अगोदर हे सगळं सॉल्व्ह करून सांगा मला किती येते. 2 इंटू पाय इंटू 46.67 इंटू 100 इंटू इथं 10⁵ पण आहे. हे सगळं मल्टिप्लाय करून सांगा किती. 2π 46.67 इंटू 100 इंटू 10⁵. 2.93 इंटू 10⁹. 2.93 इंटू 10⁹. इंटू 10⁹ येते काय? हो. बरं ठीक आहे. मग 10⁹ येते. ठीक आहे, एवढंच करून सांग. एवढंच, हे राहू दे 10⁵. का नंतर सांगतो, एवढंच करून सांग. 10⁴ येईल बघ. 29.32 10⁵ येते. 10⁵ येते. हा 29.32. 29.32. ओके 29.32 इंटू 10⁵. 29.32 इंटू 10⁵. आता मी हे का घेतलं नाही सांगतो आहे. आता तुमच्या लक्षात येईल बघा, मी जर कॅल्क्युलेशन करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. काय करतो, फर्स्ट आता मल्टिप्लिकेशन करायचं आहे. फर्स्ट रो पहिला कॉलम म्हणजे पहिला एलिमेंट मिळणार. जरा व्यवस्थित कॅल्क्युलेशन करा बघा, मी सांगतो. मायनस 0.05 इंटू मायनस 0.1263, मायनस 0.05 इंटू मायनस 0.1263. केलं. प्लस 0, दुसरा एलिमेंट 0 आहे, प्लस तिसरा एलिमेंट घ्या 0.1 इंटू 0.077, 0.1 इंटू 0.077. फर्स्ट रो इंटू फर्स्ट कॉलम कराले मी, प्लस
0.0071 इंटू मायनस 0.0384. पहिली रो पहिला कॉलम किती येते मल्टिप्लिकेशन सांग. कॅल्सी फिक्स मोडला ठेवू नका, नाही 0 होणार ते. .0137. त्याला 10⁵ न मल्टिप्लाय कर. मी 10⁵ आहे का नाही आत मल्टिप्लाय केल्यावर 10⁵ न मल्टिप्लाय कर. .1370. त्याला 1370 आला. ओके, इथं मी लिहितो. आता 1370 आला की नाही, त्याला 29.32 न पण मल्टिप्लाय कर. मी इथनं काढून टाकतो, त्या टाकतो 29.32. 40,168.4. ओके, 40 मी तर लिहितो 4016.8 आलं ना, बरोबर. 40,168.4. 0.4 हे 29 ना आत मल्टिप्लाय केल्यावर. आता ही एवढी मोठी व्हॅल्यू काय मी आत लिहू शकत नाही, त्यामुळे 1 2 3 4 न पॉईंट शिफ्ट करतो. 4 न जर बाहेर पॉईंट शिफ्ट केला तर 10⁴ बाहेर आला. 10⁵ आणि 10⁴ मिळून झाला 10�7. आता मी तर किंमत लिहितो 4.01. 4.01 पहिली किंमत आली. अशीच दुसरी पण दाखवतो, लक्ष द्या. मल्टिप्लिकेशन जरा व्यवस्थित करावं लागते. 0 इंटू आता काय करणार, सॉरी 0 नाही, फर्स्ट रो सेकंड कॉलम येणार. फर्स्ट रो सेकंड कॉलम 0.05 मायनस 0.05 इंटू 0.115 मायनस 0.05 इंटू 0.115 प्लस 0 प्लस 0.1 इंटू मायनस 0.0385 प्लस 0.0071 इंटू 0.115. हे जे येईल आन्सर त्याला 10⁵ न मल्टिप्लाय करा. जरा परत सांगा की. मिया क्या कर रही, फर्स्ट रो सेकंड कॉलम मायनस 0.05 इंटू 0.115 प्लस 0 प्लस 0.1 इंटू मायनस 0.0385 प्लस 0.0071 इंटू 0.115. हे मल्टिप्लिकेशन कर, मग त्याला 10⁵ न मल्टिप्लाय कर आणि 29.32 न पण मल्टिप्लाय कर. किती आला आन्सर? मायनस 2.575 इंटू आलं का? मायनस 2.575 आलं. मी काय म्हटलं यात मी 10⁵ बाहेर काढलं तर इथं आहे बघा, म्हणजे मायनस 2.58. सिमिलरली आता असंच काय करायचं बघा, फर्स्ट रो थर्ड कॉलम इंटू हा 10⁵, परत इंटू हे 29.32 जे आत टाकलेत ते हे मल्टिप्लाय करायचं. तुम्हाला पुढचा एलिमेंट मिळते मायनस 2.34. फर्स्ट रो फोर्थ कॉलम केला तर 1.45. सर पण इथं 10⁻10 यायला लागले. कशाचं? दुसरं मायनस 2.58. कसं 10⁻10 येईल बा? मी परत एकदा सांगतो, परत एकदा कॅल्क्युलेशन बरोबर आहे का बघ. हे बघ, हा त्याचं केलं ना मायनस 8.78 इंटू 10⁻³ आले त्याचं. कशाचं? ही रो इंटू हे कॉलम, बरोबर. मायनस इंटू 8.78 10⁻³ इंटू 10⁻³ आले.
इंटू 10⁵ केल्यावर. ओके, आता त्याला 29.32 न मल्टिप्लाय करा. किती आहे ते सांग. हा बरोबर, -3 आहे बरोबर. -3 आलं ना. आलं बरोबर. आलं काय? हा, मग ते बरोबर हा. काय करायचं, पूर्ण बाहेर घेतलं की तुला उत्तर मिळते. हा. चल, मी पुढचे एलिमेंट डायरेक्टली आले बघा. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो थर्ड कॉलम, फर्स्ट रो फोर्थ कॉलम, त्याच्यानंतर फर्स्ट रो फिफ्थ कॉलम. हे झाली पहिली रो. दुसऱ्या रोचं एक कॅल्क्युलेशन दाखवतो आणि बाकीची व्हॅल्यू मी डायरेक्टली बघा. आता सेकंड रो फर्स्ट कॉलम घ्यायचा, सेकंड रो फर्स्ट कॉलम, 0 इंटू हे 0 झालं. 0.1 इंटू -0.049, सेकंड रो फर्स्ट कॉलम. 0 इंटू हे झालं 0, 0.1 इंटू 0.049 प्लस हे ब्रॅकेट म्हणतात -0.05 इंटू 0.077, लास्टची किंमत 0. दोनच कॅल्क्युलेशन आहेत. 0.1 इंटू -0.049, 0.1 इंटू -0.049, त्यानंतर -0.05 इंटू 0.077, त्यानंतर पुढची व्हॅल्यू 0 आहे. जे आन्सर येईल त्याला 10⁵ न मल्टिप्लाय कर, त्याच्यानंतर 29.32 न मल्टिप्लाय कर. -2.56. तेच 2.58 येते आन्सर. ठीक आहे. आता असंच सेकंड रो सेकंड कॉलम असं करत जावा मल्टिप्लिकेशन. तुम्हाला टोटल हा काय मिळणार, K1. ठीक आहे. स्टिफनेस मॅट्रिक्स मी आता डायरेक्ट लिहितोय. जरासं अवघड आहे मला माहित आहे, पण मुद्दाम लिहू नका. का सांगतो, K1 आणि K2 ची असेंब्ली मला दाखवायची आहे, ते लई इम्पॉर्टंट आहे. K1 आणि K2 ची असेंब्ली. जरी हा प्रॉब्लेम पेपरला नाही आला तरी ट्रसेसचा प्रॉब्लेम सिमिलर असतो, ट्रसेसचा तो पेपरला येतो. त्यात ही असेंब्ली करायला लागणार आहे. ठीक आहे. माझ्यासाठी आजचं जे माहिती म्हणजे दोघांची असेंब्ली करून दाखवणे. ठीक आहे. मल्टिप्लिकेशन काय कोण पण करते. हा पेपरला प्रॉब्लेम याची पॉसिबिलिटी कमी आहे, फक्त आतापर्यंत एकदा झालाय. पण भरपूर वेळेला काय विचारले पेपरमध्ये, हा प्रॉब्लेम मॉडेल करून दाखवा. मॉडेल करायला सोपा असतो. ह्यातल्या अर्ध्या स्टेप येतात, ते सांगतो नंतर. फक्त मी पहिला ह्या व्हॅल्यूज लिहितो. मी मुद्दामून का लिहायला लागले, कारण की सगळे कॅल्क्युलेशन करत बसलो तर मग हा प्रॉब्लेमच सॉल्व्ह होणार नाही. ठीक आहे. हा तुमचा पहिला स्टिफनेस मॅट्रिक्स आला K1. आता K1 जसा मिळवला तुम्ही, सिमिलरली तुम्ही काय मिळवू शकताय, K2 मिळवू शकताय. आता K2 कसा मिळवायचा बघा. K2 परत फॉर्म्युला काय येणार, 2πRA B ट्रान्सपोज D इंटू B. पण रेडियस 2 नंबरचे येणार, एरिया 2 नंबरचा येणार, B ट्रान्सपोज 2 नंबरचा येणार, D इंटू B 2 नंबरचा येणार. इथे बघा D इंटू B. ओके. आता हा इथं पुट करायचा
आणि हे पुन्हा मल्टिप्लिकेशन करायचं, तुम्हाला काय मिळते K2 मिळते. मी K2 ची डायरेक्ट किंमत लिहितोय, K2 ची डायरेक्ट किंमत लिहितोय मल्टिप्लिकेशन केल्यानंतरची 10⁻⁷ इंटू 2.05 0 minus 2.22 1.69 minus 0.085 minus 1.69 0 0.645 1.29 minus 0.645 minus 1.29 0 minus 2.22 1.29 5.11 3.46 minus 2.42 2.17 1.69 minus 0.645 minus 3.46 9.66 1.05 minus 9.01 minus 0.085 minus 1.29 minus 2.42 1.05 2.62 0.241 minus 1.69 0 2.17 minus 9.01 0.241 9.01. हे बाळांनो मला मिळाला स्टिफनेस मॅट्रिक्स फॉर एलिमेंट 2. एलिमेंट 1 एलिमेंट 2 मिळाला. परत एकदा सांगतो काय केलं बघा, 2πRA B ट्रान्सपोज इंटू D इंटू B, D इंटू B मिळवलेला त्याला B ने मल्टिप्लाय करा, ह्या व्हॅल्यूजनी मल्टिप्लाय करा, तुम्हाला हा स्टिफनेस मॅट्रिक्स फॉर 2 मिळेल. आता 2 स्टिफनेस मॅट्रिक्स आहेत माझ्याकडे. तुम्हाला दुसरा टॉपिक जर आठवत असेल तर बघा, 2 स्टिफनेस मॅट्रिक्सची तुम्हाला आता काय करायला पाहिजे, 2 स्टिफनेस मॅट्रिक्सचं काय करायला पाहिजे, आता ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स शोधायला पाहिजे. म्हणजे सगळ्याच बघा, ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स मिळवण्यासाठी जरा मागे जातो प्रॉब्लेम मध्ये मी. आपण नोड 1 ची डिस्प्लेसमेंट काय कन्सिडर करतो रे, एक्स आणि वाय डायरेक्शनची. नोड 1 ची डिस्प्लेसमेंट इन एक्स डायरेक्शन आणि वाय डायरेक्शन काय कन्सिडर करतोय आपण, Q1 आणि Q2. हे बघा दाखवतो इथं, हा Q1 असतोय, हा Q2 असतोय. एक्स म्हणजे रेडियल डायरेक्शनची डिस्प्लेसमेंट Q1 आणि झेड डायरेक्शनची डिस्प्लेसमेंट Q2. नोड 2 ची काय घेते रे, नोड 2 ची Q3 Q4, बरोबर. नोड 2 ची. नोड 3 ची काय येणार मग, नोड 3 ची Q5 Q6. नोड 4 ची काय येणार, Q7 Q8. मग आता याचा यूज करायचा, याचा यूज. पहिला एलिमेंट जो आहे, पहिला एलिमेंट हा, याच्या डिस्प्लेसमेंट काय काय असणार बघा, पहिल्या एलिमेंटच्या डिस्प्लेसमेंट Q1 Q2 Q3 Q4 आणि Q7 Q8. 1 2 3 4 7 8. काय म्हटलं मी, लक्षात आलं सगळ्यांचा. पहिला एलिमेंट हा आहे, डिस्प्लेसमेंट काय असणार Q1 Q2 Q3 Q4 Q7 Q8. हा नोड 1 मध्ये येत नाही, त्यामुळे हे 3च नोड येणार. या 3 नोडच्या डिस्प्लेसमेंट घ्यायच्या, 1 2 3 4 7 8. मग आता काय करायचं बघा, असेंब्ली करण्यासाठी इथे लिहायचं ते 1 2 3 4 7 8. कसं लिहिलं समजलं सगळ्यांना. मी काय केले, मी पहिला एलिमेंट आहे, पहिल्या एलिमेंटला मी डिस्प्लेसमेंट सगळ्या दाखवल्या. Q1 Q2 रेडियलची म्हणजे एक्स डायरेक्शनची Q1, तर झेड डायरेक्शनची म्हणजे वाय डायरेक्शनची Q2, Q3 Q4 Q5 Q6 Q7 Q8 दाखवलं. मग पहिला एलिमेंट फक्त पाहिजे मला, पहिला एलिमेंट. पहिला एलिमेंटला 3च नोड आहेत, 1 2 3. म्हणजे डिस्प्लेसमेंट काय आली, Q1 Q2 Q3 Q4 आणि Q7 Q8. तेच लिहिलं इथं, 1 2 3 4
7 8. आता जसं इकडं रोला लिहिलं तसंच इथे कॉलमला लिहायचं. कॉलमला ठीक आहे. 1 2 3 4 7 8. ओके, हे असं लिहून घ्यायचं असेंब्लीसाठी. त्याशिवाय असेंब्ली होणार नाही आता. कारण की पूर्वी कसं होतं डायरेक्ट आपण जोडत होतो. इथं तसं करून चालत नाही. का? कारण की इथं 5 6 नाही आहे बघा मध्ये. 5 6 नाही आहे इथं. त्यामुळे ते जोडून चालत नाही. आता याचं बघा Q2चं जरा बघा. K2चं बघा जरा. एलिमेंट 2चं बघा. एलिमेंट 2 या मागे जरा. एलिमेंट 2 सांगा. त्याचा नोड पहिला हा आहे, दुसरा नोड हा आहे आणि तिसरा नोड हा आहे. काय येणार बघा? Q3 Q4 Q3 Q4 Q5 Q6 Q7 Q8 म्हणजे 3 4 5 6 7 8. काय येणार रिझल्ट? 3 4 5 6 7 8. 3 4 5 6 7 8. तसंच इथं लिहायचं आता. 3 4 5 6 7 8. हे दोन्यांची असेंब्ली करण्यासाठी लिहून घ्यायचं. परत एकदा सांगतो, हा प्रॉब्लेम जरी पेपरात आला नाही तरी याच्याशी सिमिलर म्हणजे कुठला ट्रसेसचा प्रॉब्लेम पेपरमध्ये येतो. त्यात हे यूज करावं लागते ट्रसेसच्या प्रॉब्लेम मध्ये. ठीक आहे. आता पहिल्याच प्रॉब्लेम मध्ये पूर्ण समजेल असं नाही, पण 1-2 प्रॉब्लेम झाले की हे तुम्हाला पाठ होऊन जाईल. ट्रसेसचा प्रॉब्लेम याच्यापेक्षा लहान असतो, याच्यापेक्षा अर्धा असतो. ठीक आहे, मोठाच असतो तो, पण याच्यापेक्षा अर्धा असतो. आता ह्या दोघांची असेंब्ली कशी करायची बघा. पहिला मी एलिमेंट 1 घेतला, नोड 1 नोड 2 आणि त्याचा नोड 3 च्या डिस्प्लेसमेंट आहे. हा दुसरा एलिमेंट घेतला, त्याचा नोड 1 त्याचा नोड 2 आणि त्याचा नोड 3 च्या म्हणजे Q1 Q2 Q3 असते की नाही ते लिहिले. ठीक. आता ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स K1 प्लस K2. हे प्लस नाही आहे, हे म्हणजे काय असेंब्ली आहे. K1 आणि K2 ची असेंब्ली आहे. आता असेंब्ली मी लिहितो, लक्ष द्या. लक्ष द्या काळजीपूर्वक बघा. सगळ्यात पहिली व्हॅल्यू लिहितो, सगळ्यात पहिली व्हॅल्यू. लक्ष द्या रे. हा तुमचा एलिमेंट कुठला असणार? 1 1 का 1 2 का 1 3 असणार? पहिली रो आणि पहिला कॉलम आहे ना हा एलिमेंट तुमचा कुठला असणार? 1 1. इथं यायचं. याच्यामध्ये 1 1 कुठं सापडते बघायचं. 1 1 आता ते कसं शोधायचं? हे बघा, इथं 1 आहे वरती, हा इथं वरती 1 आहे, इथं पण 1 आहे. या दोघांना असं करायचं म्हणजे हा तुमचा 1 1 आहे. ठीक आहे, किती आहे बघा हा? 4.01. तसंच इथं 1 1 आहे का बघून घ्या. इथं 1च नाही आहे, त्यामुळे 1 1 येणार नाही. त्यामुळे 1 1 चा एकच एलिमेंट आहे दोघांच्यात मिळून, तो म्हणजे काय 4.01. आता हा पुढचा कुठला असतोय? 1 2 का 2 1? 1 2. हा कुठला असतो रे? 1 2 असतोय ना. हा 1 2 असतो ना. बोल. अक्षरशः घुमले सर, काय कळ ना आता, खरं सांगावले सर. असू दे की बा, नंतर व्हिडिओ बघ. सर म्हणजे काय कळ ना म्हटलं, आता कळणार काय. ठीक आहे सर, कंटिन्यू करा. अरे बादशाह, मी काय म्हंटल, हा कळू दे, थांब, कळाले. प्रॉब्लेम फक्त तुम्हाला काय आहे, यातल्या काही गोष्टी फक्त समजू द्या आता, कारण की ते ट्रसेसच्या प्रॉब्लेमला लागणार आहेत. म्हणून तुम्हाला म्हटलं मी की हे नुसतं बघा, 3 प्रॉब्लेम तर पाठ होईल तुम्हाला. आणि 100 बघा. आता मला काय पाहिजे माहितीये काय? हा 1 1 झाला, इथं काय पाहिजे आता? 1 2. इथे यायचं 1 2 चा एलिमेंट शोधायचा. 1 2 हे बघा, इथं 1 आहे, इथं 1 आहे, इकडे 2 कुठे आहे बघा, इथं आहे काय 2. हा 1 2 चा एलिमेंट किती आहे? -2.58. 1 मिळाला. इकडे 1 2 आहे का बघायचं. इथं 1च नसल्यामुळे 1 2 येणारच नाही, वरती 1च नाही आहे, मग 1 2 येणार. त्यामुळे एकच आहे, -2.58. समजलं सगळ्यांना? आता असंच मी जरा ही रो कम्प्लीट करतो. मग 1 3 शोधायचा. इथं 1 आहे, इकडचा 3, इकडे 1 3 नाहीच आहे, म्हणजे -2.34. त्यानंतर 1 4 घ्या. 1 4 इकडे 1 4 नाहीच आहे, कारण इकडे 1च नाही आहे, त्यामुळे 1.45. त्याच्यानंतर 1 5 बघा. 1 5 इथं 5च नाही, इकडे बघा 1च नाही. ह्यात सगळ्यात कुठं पण शोधा 1 5च नाही आहे का बघा. 1 5 या सगळ्यांच्या मध्ये कुठं?
या सगळ्यामध्ये 1-5 कुठे दिसतोय का? 1-5च नाहीच याचा अर्थ 0. त्यानंतर 1-6 बघा आता 1-6 6च नाही 1-6च नाही म्हणजे 0. 1-7 बघा 1 आहे इथं 7 आहे बघा. 1-7 मायनस 1.932. 1-8 बघा आता 1-8 1.13. पहिलं झालं. आता दुसऱ्या रोला गेल्यावर पहिला एलिमेंट काय असणार? 2-1 असणार ना. सेकंड रो पहिला कॉलम म्हणजे 2-1. 2-1 शोधायचं आता 2-1. हे बघा इथं 2 आहे इथं 1 आहे. 2-1 म्हणजे किती ना -2.58. इथं तर 2 नाही आहे त्यामुळे इथं शोधतच नाही आम्ही. इथं 3 पासून आहे त्यामुळे 2-2 कुठे आहे बघा 2-2 इथं आहे 8.45. 2-3 1.37. 2-4 7.89. 2-5 नाहीच आहे. 2-6 नाहीच आहे. 2-7 1.93. 2-8 -0.565. हे जरा सोपं होतं लिहायला का? कारण 2 नव्हता आणि 1 पण नव्हता. आता 3 इथं पण आहे आणि इथं पण आहे. आता जर असं केअरफुली लिहायचं. हा पहिला एलिमेंट काय ना पहिला एलिमेंट 1-3 बरोबर आहे ना. हा 3-1 येणार 3-1 येणार. थर्ड रो फर्स्ट कॉलम 3-1 शोधायचा आता 3-1 इथे या. हे बघा इथं 3 आहे हा. आता 1 शोधायचं इकडून 3-1 किती आहे -2.34. -2.34 इथं 3-1 मिळाला हा -2.34. इथं पण आहे का बघा 3-1. इथं 3 आहे पण इकडं 1 नाही आहे त्यामुळे हाच येणार -2.34. आता 3-2 बघा 3-2 1.37. इथं 3 आहे पण इकडे 2 नाही आहे मग हाच येणार 1.37. आता लक्ष द्या 3-3 बघा 3-3 व्यवस्थित विचार करायचा 3 2.3 आला हा 3-3. इथं आहे का बघा 3-3 इथं आहे का बघा. हे बघा 3 आहे किती आहे तो 2.05. म्हणजे आता यांची ऍडिशन करायची 2.3 + 2.05. इकडचा 3-3 आणि इकडचा 3-3 ची ऍडिशन करायची 2.3 + 2.05 4.35. समजलं सगळ्यांना हे कसं लिहिलं ते. इथला 3-3 शोधला इथला 3-3 शोधला ऍडिशन केली. आता हा पुढचा बघा हा कुठला असणार आहे 3-4. इथला 3-4 बघा 3-4 म्हणजे -0.24. आता इथला 3-4 शोधायचा 3-4 म्हणजे 0 आहे तो -0.24 + 0 म्हणजे -0.24. त्यानंतर नेक्स्ट 3-5 बघा 3 इकडे 5 नाहीच आहे ना इकडे 5च नाही आहे इथे बघा 5 नाही आहे त्यामुळे इथे या 3-5 2.22 मायनस. त्यानंतर 3-6 बघा आता इकडे 6 नाहीच आहे इथं त्यामुळे इथं 3-6 1.69. 3-7 बघा इथं 3 आहे इथं 7 आहे 0.16. इथं 3 आहे इथं 7 आहे 0.085. 0.16 - 0.085. 0.16 - 0.085. किती येते 0.075. ठीक आहे पुढचा बघा आता हा 3-8 इथं 3 आहे 8 -1.13. इथं 3-8 आहे का बघा आहे 3-8 -1.13 -1.69 म्हणजे -2.697282 -2.82. ओके. आता इथला एलिमेंट कसा मिळवायचा सांगा. इथला एलिमेंट हा काय चौथा रो पहिला कॉलम म्हणजे 4-1 शोधायचा 4-1 1.45. इथे यायचं 4 इथं 1 नाहीच आहे त्यामुळे 1.45. ठीक आहे सगळ्यांना समजलं मी हे कसं लिहिलं ते. आता बाकीच्या किमती मी डायरेक्ट लिहितो तुम्ही मला नंतर रॅन्डम विचारा मी त्यातलं एखादं सांगतो. ठीक आहे सगळ्या किमती मी लिहित जातो.
ओके, मी सगळ्या किमती लिहिल्यात. तुम्ही मला रॅन्डमली कुठली पण किंमत विचारा, मी सांगतो. कुठली पण विचारा त्यातली. ही दाखवू, ही बघा कितवी रो आहे बघा, 1 2 3 4 5, 5वा रो दुसरा कॉलम म्हणजे 5 2 चेक करायचं ते याचं 5 2. इथं 5 कुठं आहे का बघा, इथं नाहीच आहे. इथं 5 आहे पण इथं 2 नाही आहे म्हणजे 0. ओके, आता अजून एक घेतो, हा घ्या, हा 1 2 3 4 5 6 7 7. 1 2 3 4 5 6 7, 7वा रो 1 2 3 4, चौथा कॉलम म्हणजे 7 4 चेक करायचा, 7 4 इथे यायचं. 7 इथं आहे बघा, 7 4 बघा इथं आहे, -1.93, -1.93. आता इथं 7 4 इथे चेक करा, 7 4 -1.29. सो -1.29 आणि -1.93 यांची ऍडिशन करायची, -3.2. ओके, आता अजून कुठला पण विचारा, मी एक रॅन्डम सांगतो. माझं स्टिफनेस मॅट्रिक्स झालंय, आता प्रॉब्लेम संपायला आलाय. पटकन, जरा पटकन सांगा. ठीक आहे, जर कोणाला याच्या पुढे डाऊट काय आलं, लास्ट रो मधला एखादा सांगा कुठला पण. लास्ट रो ह्यातला सांगू काय, बघा हा सांगतो. ठीक आहे, हा सांगतो. किती आहे बघा, हा 1 2 3 4 5 6 7 8, 8वी रो 1 2 3 4 5, 5वा कॉलम इथे यायचं, 8 5 बघायचा, 8 इथं 5 नाहीच आहे त्यामुळे इथं नाही येणार. 8 इथं 5 बघा, 2.17 बघा इथे 2.1. ओके, त्यामुळे कुठला पण तुम्ही घ्या. ही असेंब्ली झाली. आता असेंब्ली झाल्यानंतर आता याचा पुढचा प्रॉब्लेम काय असतो, लक्ष द्या, सांगतो. आपण नेहमी असं लिहितो बघा, F = K × X, F = K × X, तेच लिहिले. नोड किती आहेत टोटल, 4 नोडला फोर्सेस किती येणार, 8. F1 F2 F3 F4 F5 F6 F7 F8 म्हणजे 4 झाला हा फोर्स. K म्हणजे तुमची स्टिफनेस आणि Q म्हणजे Q1 Q2 Q3 Q4 Q5 Q6 Q7 Q8. ठीक आहे, F = KX आला. मग याच्यामध्ये हा K मॅट्रिक्स लिहायचा, हा जो आलाय ना आता हा K मॅट्रिक्स तो इथे लिहायचा. मग आपला बाउंड्री कंडिशन लिहायच्या, बाउंड्री कंडिशन. आता बाउंड्री कंडिशन कशा लिहिणार सांगतो. बाउंड्री कंडिशन, नोड 3 आणि नोड 4 हे फिक्स आहेत. नोड 3 नोड 4 फिक्स आहेत, याचा अर्थ Q5 Q6 Q7 Q8 ची किंमत 0 आहे. तसंच हे जे दोन नोड आहेत हे वाय डायरेक्शनला मूव्ह होऊ शकत नाही, फक्त X ला मूव्ह होऊ शकतात. म्हणजे Q4 आणि Q2 पण फिक्स झिरो आहेत. Q4 आणि Q2 पण झिरो आहेत, ते इथे लिहिले. Q5 Q6 Q7 Q8 तसंच Q2 आणि Q4 हे सगळे झिरो आहेत. या किमती झिरो इथे टाकायच्या, झिरो. आणि फोर्सेस जे माहित आहेत ते इथे टाकायचे. आता याच्या पुढचं मी कॅल्क्युलेशन बाळानं मी मुद्दाम आता सांगत नाही, एक 10 मिनिटाचाच प्रॉब्लेम राहिलाय, 10 ते मॅक्सिमम 15 मिनिटाचा प्रॉब्लेम. पण ते आपण निवांत मी तुम्हाला सोडवून दाखवतो, उगाच गडबडीत तसं करायला नको. ठीक आहे, मी शुक्रवारी ट्युशन घेणार आहे, त्या दिवशी हा प्रॉब्लेम संपवणार आणि एक डेरिव्हेशन छोटा आहे ते पण संपवणार. ठीक आहे, शुक्रवारी. ठीक आहे, मी तुम्हाला अशा ठिकाणी आणून ठेवले की आता तुम्हाला तुमची उत्तरं मिळायला पाहिजे डिस्प्लेसमेंट.
इथे किमती टाकल्या हे मॅट्रिक्स सॉल्व्ह केलं की आपण आपल्याला काय मिळतात किमती मिळतात. कसं सॉल्व्ह करायचं ते पण सांगतो. त्याला इलिमिनेशन अप्रोच वापरायला लागतो. इलिमिनेशन अप्रोच. ठीक आहे. तुम्हाला असेंब्ली समजली, हे लय महत्वाचं आहे. हे ट्रसेसच्या प्रत्येक प्रॉब्लेमला लागतं असेंब्ली ऑफ मॅट्रिक्स.